चला, सर्वात मोठं काम झालं. कोणतं? ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांना लगेच समजलं असेल. आणि ज्यांना नाही समजलं ना, त्यांनी कालचा व्हिडिओ पहा बरं. तुम्हाला पण लगेच समजेल. तर ही डोमी मच्छी स्वच्छ धुवून घेतली. आता तिला मस्त आपण फ्राय करून घेऊया. एका प्लेटमध्ये ही मच्छी काढून घेतली. मग त्यात चवीनुसार मीठ, हळद, आगरी मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मिरची, कोथिंबीर, लसणाचं वाटण आणि लिंबाचा रस टाकून हा मसाला पूर्ण असा डोमी मच्छीला लावून घेतला. किमान 15 मिनिटासाठी तरी मी हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं. 15 मिनिटानंतर गॅसवर तवा ठेवला. त्यात तेल घालून तेल चांगलं गरम करून ही डोमी मच्छीचे एक एक पीसेस ह्या गरम गरम तेलात सोडले. 5 ते 7 मिनिटासाठी मंद गॅसवरती अशीच ठेवून दुसरी बाजू सुद्धा पलटून घेतली. ती सुद्धा अशीच गोल्डन ब्राऊन होईस्तोवरती सोलो फ्राय करून घेतली. व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर हे पीसेस बाजूला करून दुसरी डोमी मच्छीचे पीसेस सुद्धा ह्यात सोडले. ते सुद्धा असेच गोल्डन ब्राऊन होईस्तोवरती सोलो फ्राय करून घेतले. तयार आहे आपली डोमी मच्छी फ्राय रेसिपी. या खायला. आणि गबडाचे कालवण बाकी आहे बरं का. त्यासाठी उद्याला भेटूया, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याला. तोपर्यंत धन्यवाद.